पुण्यात शिंदे सेनेतील अंतर्गत धुसफूस आता चव्हाट्यावर आली। युतीवरून शिंदे सेनेमध्ये नाराजी पसरली असून दोन गट तयार झाल्याचं दिसतंय। पुण्यात युती तुटलेली नाही, एकनाथ शिंदे घेतील तोच शेवटचा निर्णय असेल असं विधान उद्योगमंत्री उदय सामंतांनी केलं। तर पुण्यात युती होईल असं वाटत नाही, फॉर्म भरल्यानंतर कोणी परत देत नाही असं विधान रवींद्र धंगेकर यांनी केल्यानं पुण्यातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आलाय। खरं तर 2 दिवसापूर्वीच बी फॉर्म कार्यकर्त्यांना द्यायला पाहिजे होते। काल 140 फॉर्म आमचे गेलेले आहेत आणि 165 उमेदवार आमचे उभे राहणार आहेत, ह्यात शंका राहिलेली नाही। मला नाही वाटत की आता कार्यकर्ते माघार घेतील, कारण एकदा बी फॉर्म दिल्यावर कार्यकर्ता कधी माघारी बी फॉर्म देत नाही। माझ्या 40 वर्षाचा अनुभव सांगतो। आणि बॉम्ब फुटलेला आहे, बॉम्ब पडलेला आहे आणि आता बॉम्ब पडलेला आहे, तो का आता जुळून येणार नाही। आणि त्याच्यामध्ये 165 शिवसेनेचे उमेदवार निवडणूक लढवणार, यात सत्य आहे। धनगेकर हे पक्षाची भूमिका मांडणारी व्यक्ती नाही, मी स्पष्ट सांगतो। धनगेकर हे आमचे महानगर प्रमुख आहेत। काल मी माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या निर्देशाप्रमाणे त्या ठिकाणी गेलेलो होतो। मी स्वतः रवींद्र धनगेकरांशी चर्चा केलेली आहे, मी नीलमताई गोरेंशी चर्चा केलेली आहे। या संदर्भातला निर्णय माननीय एकनाथ शिंदे साहेब घेतील, फॉर्म ठेवायचा की नाही। त्याच्यामुळे पुण्याच्या संदर्भामध्ये आमची सगळ्यांची माननीय एकनाथ शिंदे साहेबांबरोबर चर्चा होईल, मुख्यमंत्री महोदयांबरोबर चर्चा होईल आणि त्याच्यानंतर निर्णय होईल।